चालेल मार्केट कमिटी? ही शेतकऱ्यांच्या रक्तामासातून तयार झालेली मार्केट कमिटी आहे. मी मागच्या वेळेस आलो तेव्हा मी पाहिलं की येणारा शेतकरी इथे एसी मध्ये झोपेल, याच्यावरती काय पाहिजे? येणाऱ्या एसीला येणाऱ्या शेतकऱ्याला आरोचं पाणी मिळेल, हेच पाहिजे शेतकऱ्यांना. आणि आज ते मार्केट कमिटीने केलं. आणि जेसीपी आपण आणला, मी पहिलेच बोललो होतो फुकटमध्ये द्या नका, बिलकुल नाही द्यायचे. फुकट दिलं तर शेतकरी म्हणून काय मग चला त्या तुम्हाला वावर नाकलं ना, तू वावर घाल तर विचारलं झालं की बहिण लपडो मारलं. तर सांगायचा अर्थ असा आहे की फुकटमध्ये नको. मी पण तसंच सांगितलं धरणगाव मार्केट कमिटीला, ज्या शेतकऱ्यांची शेती आहे पहिले त्यांचे एनओसी घ्या. 100 शेतकरी आहे ना, त्यांचं लेखी घ्या की आम्ही अडवणार नाही. नाही तर 99 करून देतात आणि एकच मध्ये ददरदुल्ला उभा राहिला की जे शिकव आहे. प्रत्येक गावात अजून रावण जिवंत आहे, मेलेले नाही. आणि ते जिवंत राहायला पाहिजे, नाही तर रामायण संपून देईल. ते संपायला नको, रामायण चाललंच पाहिजे. तर सांगा राजकारण बी चाललं पाहिजे, कारण की विरोधक जिवंत नाही राहिला तर राजकारण कसं चालेल? विरोधक पाहिजे. त्यामुळे सभापती फार अपसेट झाले की विरोधकाची टीका करतात. करायला पाहिजे ना, ती करणार नाही तर आपल्याला आनंद होणारच नाही ना. विरोधक पाहिजेच. आणि विरोधक हा माझ्या माहितीप्रमाणे होकायंत्र असतो, सूचक असतो, मार्गदर्शक असतो. विरोधकांनी केलेली टीका ही आपल्याकरता फायद्याची असते, त्याच्यामुळे आपण सुधारतो. आता आमच्यावर किती टीका करता लोक? भरपूर. करा टीका, आमचं कामच आहे टीका ऐकायचं. करून करून काही होतं का? 5-6 निवडून आलो आम्ही, कर तू टीका. हा को तयार येतात, हा येऊ मैदान. आता गुंडे लोक निवडून येतात इथे 3-3 सभा, मग काय पाहिजे तुम्हाला? काय करी म्हणजे तुम्ही वेगळा अर्थ काढा. टीव्ही वाले काही खरे नाहीये. गुलाब पाटील त्यांच्याच आमदाराला बोलले जे मेन आहे ते कापून टाकतील की कशामुळे बोलले, का बोलले. तर सांगायचा अर्थ असा आहे की लोक असे वेडे नाहीये की सरळ निवडून देतात. पहिल्या वेळेस निवडून देणं फार सोपं आहे हो. पहिल्या वेळेस कोणी पाठी राहते, मागच्याला कंटाळलेला राहतो, त्यांनी काम केलेलं नसतो, 11 वाजता तो उठतो. कोण उठायचा तुम्हाला माहिती? तर तो 11 वाजता उठतो, मग त्याची काय दिनचर्या 12 वाजता सुरू होते. म्हणून कंटाळलेले असतात लोक. गावात दिसलाच नाही बा म्हणून मतदान बदलवता पहिल्या वेळेस. पण दुसऱ्या वेळेस तुम्ही प्रॅक्टिकल किती आहे याच्यावर लोक मत देतात. तिसऱ्या वेळेस त्यापेक्षा कठीण परीक्षा असते. चौथ्या वेळेस नेहमी दर वेळेस परीक्षा ही कठीण असते. आणि तुम्ही ज्या वेळेस 3-3, 4-4, 5-5 वेळेस निवडून येतात त्यावेळेस लोकांनी मान्य केलेला तो नेता असतो. आम्ही तर बरेच चढ उतार पाहिले. आम्ही तर सालभर गद्दार ऐकलो, आज बी काल नाही जास्ती. भाजपवाल्यांना मी तेच सांगतो, बाबा हो तुम्ही आता युती करा. तुम्ही आता झेडपी मध्ये अल्लगल्लाची जी वारी करताय हे करू नका. कार्यकर्ते मरून जातील त्याच्यामध्ये, कार्यकर्ते मरून जातील. पण चालू ठेवलं तुम्ही. इकडे आम्हाला सांगता युती करेंगे आणि एखादा सांगताय 100 तयारी ठेवा. करा मग. तुम्ही 100 ला सांगा, आम्ही 50 लढू आमच्या ताकदीनुसार. पण असं करू नका. खासदारकीत कार्यकर्ता लांब घालता, आमदारकीत घालता, मार्केट कमिटीत घालता, शेतकी संघात घालता. आणि इथे काय बोंब पडते आपली? इथे का नाटक करता तुम्ही? 2-4 जागा इकडे तिकडे करा. पण कार्यकर्त्याची निवडणूक आहे, कार्यकर्त्याला मोठं करायचा हीच संधी असते. अण्णा तू खुश आहे आमदार काय रे? तू खिपी आहे. 5 सीट एसटी तर चालत नाही, पण एसटी घुसली तुम्हाला गावात चोपडावा. 5-6 सीट एसटी आहे. चंद्रशेखर दादा तयारीत होते, पण तुम्हाला मिटिंग की झाली काय? रामकृष्ण हरी वाजवा तुतारी अशी उभी झाली. तर सांगायचा अर्थ असा आहे की या ठिकाणी जनरल जेव्हा कार्यकर्त्याच्या निवडणुका असतात तेव्हा आपण सगळ्यांनी एकत्रित कार्यकर्त्याचा विचार केला पाहिजे. आणि मला तरी असं वाटतं विरोधकात काहीच राहिलं नाही. आता राष्ट्रवादी मला विचारला तू किस काय भाई, तू शरद पवार का आहे की अजित दादा का आहे असं विचारावं लागते. आम्हाला मी विचारतो लोक तुम्ही उभाट्याचे का की शिंदेचे, आम्हाला विचारता लोक. पण आम्ही वर्षभर ऐकलं ते गद्दार गद्दार गद्दार. निवडून येत नाही म्हणे कोणी. नंतर वापस जो फुटून जात होतो. पण आम्ही फुटलेच नव्हते. आमचा झेंडा बदलला, आमचा सिम्बॉल बदलला, आमचे बाळासाहेब बदलले नाही. एक माणूस किती वाटोळं करतो हे मी काल परवा बी बोललो. तो माझा बाल संजय राऊत ऐकलं ते.
तर त्यांच्यामुळे सत्यानाश झाला. माझं म्हणणं एकच आहे की ही निवडणूक मार्केट कमिटीची पक्षावर होत नाही. तिथे सगळे मिक्स राहतात, सगळे मिक्स, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि इथं मत कसं घ्यायचं असतं, जे भाजीचे तरण आहे ते मतदार राहतात. म्हणजे 500 लोकांना उल्लू करून निवडून यायला राहतात. हे साधे कलाकार नाही बसले. हे गावातलं सरपंच होणं आणि गावाचं विकास सोसायटीचं चेअरमन होणं महाकठीण आहे. आमदार होणं सोपं आहे. आमदार या गल्लीत मत भेटत नाही, दुसऱ्या गल्लीत भेटतं, त्या गावात भेटत नाही, या गावात भेटतं, पण याच्या इतक्याच मतांमध्ये कार्यक्रम करणार राहतो. मेरे बाप ने उसके बाप को गिराया था, तिथून चालते गंमत म्हणून. वो वरच्या वाड्याच्या, खालच्या वाड्याच्या, तिकडच्या वाड्याच्या, त्या भावकीच्या चौधरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.